नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो, आज आदिती अनुष्काची सकाळची स्कूल होती, त्याच्यामुळे त्या सकाळी लवकर गेल्या आणि स्कूल लेट सुटणार होती, सकाळी होती, पण त्यामुळे त्यांना जो काय आहे ना नाश्ता देण्यापेक्षा ना टिफिनच मी भाजी चपातीचा दिला, कारण 1 वाजता शाळा सुटणार होती। आणि बरं झालं टिफिन दिला जास्त, कारण नंतर स्कूलचा मेसेज आला की 2ला स्कूल सुटणार आहे, त्याच्यामुळे मी सकाळीच त्यांना म्हणजे फ्लॉवर वाटाण्याची भाजी आणि चपात्या करून दिलत्या, त्याच्यामुळे त्या सकाळी गेल्या। प्लस आज शुक्रवार, मिस्टरांचा असतो उपवास, त्याच्यामुळे दुसरं काय असं जास्त नव्हतं आणि माझं पण मग चपाती भाजीच ते जेवण झालं। मग ते सकाळी लवकर झालं, त्या लवकर गेल्या। मग आता लवकर सकाळी घेतलेलं आहे सगळं घरातलं, आपलं जे बेसिक कामं असतात ती रोजची क्लिनिंगची वगैरे तीच घेतलेली आहेत। आणि आज आहे ताईनो 5 जुलै, तर 5 जुलैला असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस, 14वा वाढदिवस आहे। तर 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 15वं लागलेलं आहे। तर इकडे आता आलेला आहे माझ्या जावेचा मुलगा, तर तो ना काही असं वेगळं असलं की मला दाखवायला येतो नेहमी, युनिक काय असलं की त्याला नेहमी दाखवायला येतं। तर त्याला माहीत आहे काकीची आवड अशी जरा युनिक आहे, वेगळं आहे, त्याला जे काही असं म्हणजे त्याच्याबद्दल भरपूर माहिती मग मी देते आणि तो माझ्याशी खूप गप्पा मारतो बघा, आता तुम्हाला दिसते। तर हा ना त्यांनी ॲबॅकसचा क्लास लावलेला आहे आणि ॲबॅकस कसं काय करायचं, तर तेजसनी आधी सगळे ॲबॅकसचे लेवल कंप्लीट केलेले आहेत, त्याला सगळं येतं। तर त्याचं बघून मलाही माहीत होतं, म्हणजे त्याची माहिती होती, मला काय तसे गणित वगैरे सोडवता येत नाहीत, पण मला त्या ॲबॅकसची बऱ्यापैकी सगळी माहिती होती। तर मी त्याला ते समजून सांगत होती आणि त्याला पण विचारत होती की हे कसं करायचं, ते कसं करायचं। प्रत्येक गोष्ट आयुष्यात शिकली पाहिजे, कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय कळत नाही किंवा आपला मेंदू शार्प होत नाही। सारखं काही ना काही शिकण्यासारखी गोष्ट असली ना तर ती शिकावी। माझं ना माइंड त्यातच असतं की काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे। मग मी त्याला ते सगळं मी पण सांगितली माझ्याबद्दलची माहिती, म्हणजे मला जी माहिती आहे त्यांनी पण सांगितली। नंतर शाळेचं त्याच्या स्कूलचं टाईम झालं, मग तो गेला आणि आता माझी भरभर कामं चाललेली आहेत ताईनो, कारण ना आज आम्ही जाणार होतो बाहेर, पुढे तुम्हाला दिसेलच। तर जुलै महिना म्हटलं की माझा आवडता फेवरेट, माझ्या जीवातला महिना, का तर ना जुलै महिन्यात असतो लग्नाचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस। तर 11 जुलैला माझा वाढदिवस आणि लग्नाचा 5 जुलैला, तर दोन्ही एकाच मंथमध्ये येतं। तर जे काही वर्षभराचं गिफ्ट पाहिजे, काय म्हणाल ते ह्या जुलै महिन्यात मिळतं। असं या नेहमी मागल ते मिळतंच की, पण ना एक ती वेगळी क्रेज असते किंवा एक असं ही असतं आपल्या वाढदिवसाला गिफ्ट मिळणं किंवा ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळणं, हे कसं एक प्रत्येक गृहिणीला म्हणजे प्रत्येक स्त्रीला ते असं ही असतं की मनात कुठेतरी की आपल्या वाढदिवसाला काहीतरी असं असावं अशा पद्धतीने। तर तीच आता गडबड चाललेली आहे। तर इकडे बघा, आता सगळी कामं करता करता दही लावलेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवलं। तर दही तांब्यात मी रात्री लावलेलं, खूप छान लावलं, सगळं तिकडचं झालं पुसून वगैरे झाडून। आणि असतो ना एक हुरूप असतो, आपल्याला काहीतरी वेगळं घ्यायचं असेल ना, तर आम्ही नेहमी ना आमच्या ॲनिव्हर्सरीला किंवा आमच्या तिन्ही मुलांच्या एकाच्या तरी वाढदिवसाला आम्ही थोडंसं का होईना गोल्ड किंवा काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातली जर आणायची असेल तर त्या गोष्टी आम्ही खरेदी करत असतो, का तर त्या आमच्या लकी तारखा आहेत, म्हणजे मुलांच्या वाढदिवसाच्या लग्नाच्या तारखा लकी, म्हणजे डेट ज्या आहेत त्या खरंच कधी कधी लागतात अशा शुभ। आता आपली मुलं आपल्या घरी आली म्हटल्यावर ती शुभ डेटच, त्याच्या दुसरी कुठली डेट असू शकत नाही आपल्या ह्याच्यात, आपली मुलं जन्माला आली की। तर त्याच्यामुळे आम्ही ना मुलांच्या वाढदिवसा दिवशी बऱ्याच गोष्टी खरेदी करत असतो, कोणतीही असू दे, असं नाही की गोल्डच, वेगळं काही सुद्धा करत असतो खरेदी। चला तर ताईनो, आज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आमची 14वी ॲनिव्हर्सरी। तर मला माहिती आहे ह्या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट्स येणार, तर सगळ्यांना खूप मोठा थँक्यू। सकाळधरनं तेच काम चाललेलं आहे व्हॉट्सअपवरती, सगळ्यांना थँक्यू थँक्यू थँक्यू। एकदा स्टेटस आपण टाकलं व्हॉट्सअपला की मग सगळे बघून शुभेच्छा देतात, तर तेच सगळ्यांचं हे चाललेलं। आणि आता बघा माझं सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे, बाथरूम वगैरे। आणि हो, एक कमेंटबद्दल म्हणजे खरं तर सॉरी म्हणायचं आहे त्या ताईंना। परवाचा जो व्हिडिओ होता ना सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर केलं, तर मी काय त्या व्हिडिओमध्ये वाटतं अशी सारखी कॅमेराकडे बघते, कधी कधी असं बघावं लागतं बरं का ताईंनो, कॅमेरा चालू आहे का, किंवा कधी कधी नेट चालू असलं ना तर नोटिफिकेशन येत राहतात आणि कॅमेरा ऑन ऑफ होऊन जातो, बंद होतो। मग ते सारखं कधी कधी नाही लक्ष राहत कामाच्या ह्याच्यात, कधी कधी सारखंच कॅमेराकडे लक्ष जातं। तर त्या ताईंनी मला कमेंट केली की किती वेळा कॅमेराकडे बघते बाई, मग ती कमेंट त्यांनी पॉझिटिव्ह केलेली आणि मला त्याच्यात ती बाई म्हटलं म्हणून मला थोडासा असं राग आला की बाई म्हणजे हाय बाई, तर बाई काय म्हणायचं आता, बाईच ना, तर म्हणजे तशा पण कमेंट येतात बरं का, ए बाई। आता मागच्या वेळी काय होतं, शुक्रवारी काहीतरी सण होता, उपवास होता कुठला तरी, आणि मी बुधवारी अंड्याची म्हणजे
अंडा मसाल्याची रेसिपी शेअर केलेली, तर ती रेसिपी ना सगळ्यांनी बघितली आणि त्याच्या खाली एका ताईंनी कमेंट केलेली, ए बाई उपवास असला की आदल्या दिवशी तसं खायचं नसतं. तर आता त्याच्या खाली ना लगेच एका ताईंनी आपल्या कमेंट केली की तसं काही सुद्धा नसतं. जो माणूस नॉनव्हेज खातो ना, एकतर त्यानं दुसऱ्याला ज्ञान शिकवू नये की हे आहे म्हणून हे आहे खाऊ नकोस, किंवा ते आहे म्हणून आधी खाऊ नको. जो खातोय ना त्याच्या रक्तात त्याच्या सगळ्यात सगळं असतं ते. त्याच्यामुळे जो प्युअर व्हेज आहे तर त्यांनी दुसऱ्याला पण ज्ञान शिकवू नये की मी व्हेज आणि तू नॉनव्हेज खातोयस. तू खातोस ना, तुझं पुण्य तुझ्याजवळ, तो खातोय ना त्याचं दुष्कर्म त्याच्याजवळ. त्याच्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज ज्याची त्याची चॉईस असते खाण्याची, कुणी कुणाला शिकवायला जाऊ नये त्या बाबतीत तरी. किंवा खाणारी, आता तू पण खाते मी पण खाते आणि मी मात्र आज काहीतरी काय आहे बाबा एकादश आहे काय आहे त्या दिवशी खाल्लं आणि तू एकादश पाळते, मग त्याच्या आदल्या दिवशी तर बुधवार असेल तर तू खाल्लेलं असतंस ना. तर थोडंसं लॉजिक वापरायचं आपलं बोलताना आणि आपला हे ना हे ठेवायचं जरा, म्हणजे काय बोलावं कशाबद्दल बोलावं तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की प्युअर व्हेज असला तरी त्यानं नॉन व्हेजिटेरियन माणसाला सांगू नये की शाकाहारी हो, आणि शाकाहारी असला तरी त्यांनी सांगू नये की त्याला नॉन व्हेजिटेरियन कधी खावं, कोणवारी खावं. खातो तर खातो, त्याच्या रक्तात ते आहे. आता आमच्या घरात 2 पर्सन आहेत, माझी सख्खी बहीण आणि मी, माझ्यापेक्षा मोठी. ती प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज म्हणजे ती अशी व्हेज आहे ना, त्या भांड्यात केलेलं तिच्या लक्षात असलं ना, किंवा त्या पळीनं वगैरे नॉनव्हेज हलवलेलं असलं तर माझी बहीण ती खात नव्हे, तिच्या ते लक्षात असतं की ती म्हणजे हात सुद्धा लावत नाही ती. इव्हन ती त्या दिवशी घरात जेवतच नाही जर नॉनव्हेज असेल तर ती तशा टाईप मधली प्युअर व्हेज आहे. पण ती कधी मला उपदेश करत नाही की एक खाऊ नको, ते घाण आहे, असं आहे तसं आहे, अजिबात नाही. तिची मुलं प्युअर व्हेज आहेत, तर माझी मुलं आम्ही खातो, तर आम्ही पण त्यांना म्हणत नाही की तुम्ही खावा खावा खावा. इतके प्युअर व्हेज आहेत ना, एका कुळातल्या एका माणसांना ती मागं सारखील. म्हणजे ती माणसं सुद्धा हॉटेलमध्ये नॉनव्हेज खातील, पण माझी बहीण तिची मुलं ते सुद्धा खात नाहीत. इतकी प्युअर व्हेज आहेत, इतकी म्हणजे स्पर्श तर लांबच ठेवा, त्याचा वास पण नाही ती घेत, किंवा त्या चमचा सुद्धा ती 8-10 दिवस म्हणजे 1 महिनाभर त्या चमच्याचा वापर करत नाही. तर अशी 2 टाईपची लोक आमच्यात सुद्धा आहेत की खातात आणि नाही खात, पण आम्ही एकमेकाला उपदेश करत नाही. तुम्हाला ते आवडतं तुम्ही खावा, आम्हाला जे आवडतं ते आम्ही खातो. तर ती तशी तेव्हाची कमेंट होती. आणि कालची जी कमेंट होती ती ताईंनी मला अशीच केली की किती वेळा बाई बघते. मग मला ती बाई म्हटलं म्हणून असं वाटलं ही निगेटिव्ह कमेंट आहे. तर मी त्यांना जास्त काहीही नाही, मी म्हटलं बाई आहे म्हटल्यावर बाईच दिसणार, तुम्हाला आवडत असेल तर बघा, नसलं तर बघू नका. मग नंतर त्या ताईंची परत एकदा कमेंट आली खाली की अगं मी तुला चांगलं म्हटलेलं की तू आज 25 वेळा कॅमेराकडे बघितलं, म्हणजे इतका डीपली बघितला जातो व्हिडिओ माझा, त्याबद्दल तुमचं थँक्यू. आणि सॉरी त्या ह्याच्यासाठी की मी तुम्हाला रूडली रिप्लाय केला. तर कधी कधी असं होतं गडबडीत, किंवा कधी कधी नाही होतं, पण हे होत ते असं थोडंसं. आणि एक असते बघा रिप्लाय करण्याची, समजून सांगण्याची एक पद्धत असते, कुचकेपणानं टोमणा मारण्याची एक पद्धत असते. तशा पण कमेंट येतात, मी तशा टाईपमध्ये तशी आन्सर देऊन घेते. माझ्या काही हिथं कुठं ती मी जास्त लागून घेत नाही, मी तशा टाईपमधली नाही आहेत. तर त्या ताईंना तेवढं सॉरी ताई, तुम्हाला तसा रिप्लाय आला. आणि चला खूप वेळ बोलले, असं बोलायला लागलं की लागतं. तर अजून माझी देवपूजा राहिलेली, लाईट गेलेली, मशीन लावलेली, वॉशिंग मशीन, एक मशीन सकाळी झालेली, दुसरी लावलेली, लाईट गेलेली. तर आता लाईट सुद्धा आली, आता त्या मशीनला 18 मिनिटं आहेत, तोपर्यंत फरशा वगैरे पुसून घेते. आणि बघा कालच्या व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल त्यात मी सांगितलं मीठ आणि डेटॉलने जर फरशी पुसली ना, कुठं सुद्धा तुम्हाला बघा चिलट माशा कुठंही दिसणार नाही. बाहेर सगळं पावसाचं वातावरण आहे, मागं आमच्या घराच्या झाडं वगैरे आहेत, किचकिच आहे, तरी पण बघा अजिबात माशा आणि काहीच नाही. चला तर अजून पुढची बरीच कामं आहेत, खूप बडबड झाली 5-6 मिनिटाची. तर आता देवपूजा वगैरे मी करून घेते. बाय. तर फायनली घरातली सगळी कामं झाली आणि आली देवपूजा. देवपूजा तर हा एक अविभाज्य आयुष्यातला हे आहे, आणि ती करायची आहे, देवपूजा करायची आहे, देवपूजा करायची आहे म्हणून माझं असं नसतं. कितीही वेळ होऊ दे, देवपूजा करायची आहे शांततेत. अजून देवाला पूजलेलं नाही, देवाला पाणी घातलेलं नाही, असं एक माझ्या मनात सारखं हे असतं. त्याच्यामुळे देवपूजेला मला वेळ लागतो. आणि सगळी घरातली कामं उरकल्याशिवाय ना मी कधीच देवपूजेची गडबड करत नाही, अजिबातच करत नाही. सगळी कामं करते, कधी कधी पुन्हा एकदा फ्रेश होते, हातपाय तोंड धुवून, कारण भांडी तेवढी राहतात मागं, पण बाकीचं सगळं क्लिनिंगचं होतं, डस्टिंगचं. आणि कुठलं तरी माझं तोंड कायम चालू असतं. जो वार असतो त्या वाराचं मी काहीतरी म्हणत असते, प्रार्थना म्हणत असते. आणि नाही म्हटलं तरी मला सकाळच्या देवपूजेला अर्धा तास माझा जातो, कारण मी सगळंच खाली घेते आणि सगळं पुन्हा एकदा मांडते. तर अशा पद्धतीने सकाळची देवपूजा आज लवकर झालेली. सकाळची शाळा असलेली हे फायदा एक होतो बघा, फटाफट फटाफट सगळं असं आवरून होतं. तर आता डिरेक्टली भेटते ताईंनो मी दुपारी 1:30 वाजता. तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत
आणि आता घेतलेलं आहे आवरायला. आता मिस्टर आलेले आहेत आणि आम्ही जाणार आहे आता सातारला. तर बघू असं ठरलेलं की आदिती अनुष्काला खूप दिवस झाले ना, म्हणजे त्या खरं तर नर्सरीत जायच्या आधी त्यांच्या कानात ज्या एक लहान मुलांच्या छोट्या असतात ना रिंगा मुलींच्या, तर त्या पॅक रिंगा त्यांना तेव्हा घातलेल्या. त्यांना कितीतरी आता नर्सरी म्हणजे किती झाले आता 5-6 वर्ष झाली त्यांच्या नर्सरीला, तेव्हापासून घातलेल्या. मग त्या छान टिकलेल्या, पण आता त्याचं पूर्णच हे झालेलं. मग मी म्हणत होते की घरात की आपण आदिती अनुष्काला छोटंसं काहीतरी घेऊया. तर आज काय घ्यायचं म्हणून ठरलं. तर तेच ठरलं की आदिती अनुष्काला मग छोट्याशा एक टॉप्स घेऊया. तर ते पुढं दिसतील तुम्हाला काय घेतलं. आणि आता आम्ही पोचलेलो आहे सातारा. तर बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी आम्ही सातारमध्ये येतो, बऱ्याच गोष्टी गावात घेतो. आणि ही आहे सातारचे हायस्कूल. तर कोण सातारचे असतील, आसपासचे असतील, कुणाची शिक्षण इथं झाली असतील, रयत शिक्षण संस्था, सयाजी हायस्कूल, हे सगळं या लाईनला आहे. आणि तिथूनच पुढं मग PNG मध्ये किंवा असं ह्याच्यात आम्ही जातो. म्हणजे बघून तरी हे होतं. आणि छोटं मोठं असलं तरी ते मजबूत चांगलं घेणं गरजेचं असतं, कारण आपण तिथं आपल्या कष्टाचे खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करतो. तर आधी आम्ही PNG मध्ये आलो आणि आदितीचे पप्पा ते कानातलं कसलं पाहिजे तसलं हे करत होते. आणि मी तोपर्यंत मला जे आवडते ते हार वगैरे, आपल्याला एक असते एक्साइटमेंट किंवा क्युरियोसिटी असती बघायची. तर तिथं काही पसंत पडलं नाही. आणि आता इथे मलाबार गोल्ड म्हणून आहे, तर तिथे आम्ही आलो. सातारमध्येच आहे, तिथंच पुढं आहे पिंजरीच्या. तर तिथे आम्हाला एकदम आमच्या बजेटमध्ये बसतील असे छोटेसे नाजूक अनुष्काला आणि आदितीला इयरिंग्स, म्हणजे छोटेसे असे फुलं म्हणतात ना, ती भेटली. तर बघा इकडे आधीचे कानातले काढून घेतले. आणि ते काय आम्ही तिथं दिलं नाहीत, का तर आपलं ते जुनं असतं ना, तिथलं नसेल ते गोल्ड तर त्याची खूपच कॉस्ट कमी येते, त्याच्यामुळे आम्ही ते माघारी आणलं. आणि हे आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसलं. अगदी नाजूक आहे. मुलींच्या त्या कानाच्या, म्हणजे आदिती अनुष्काच्या त्या कानाच्या पाळीवरती सुद्धा ते इतकं छोटूसं नाजूक फूल दिसतंय ना, तर आम्हाला तसेच पाहिजे होते, कारण स्कूलला जातात करतात, रिस्क नको म्हणून. आणि आता पुढे बघा ताईनो, कोइन्सिडेंटली त्यांना तिथे समजले की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आणि आम्ही सगळी खरेदी करेपर्यंत किंवा आम्ही त्यांना माहिती विचाराय आपण गेलो की ते आपल्याला तिथले काही असतात माहिती वगैरे ते सांगत, तोपर्यंत त्यांनी समजलं की आज ॲनिव्हर्सरी आहे. आणि मग त्यांनी आमचा केक अरेंज केला. आणि आज म्हणजे लकीली ना आमचा बड्डे तिथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आज मलाबार गोल्डमध्ये झाली. आणि मला खरंच खूप आनंद झाला. आणि जास्त काही मी शूट केलं नाही, कारण आदिती अनुष्का केक कापायला पुढं, मग आपण कसं त्यांना म्हणायचं ना आमचा व्हिडिओ काढा म्हणून, तेवढंच थोडंसं मत दिलं आणि तेवढंच तुमच्याशी शेअर केलं. चला, त्यातच खूप आनंद झाला. आणि मग नंतर घरी काय आम्ही ॲनिव्हर्सरी केलीच नाही, का तर नंतर हे बघा खाऊ असा आणलेला येताना आदिती अनुष्कासाठी, तर ते त्यांनी खाल्लं. आणि मग मिस्टरांचा पण उपवास, मग केक कोण खाणार नव्हतं. माझं सध्या डाएट चालू आहे, त्याच्यामुळे मला केक नको होता म्हणून केक कॅन्सल केला. 11 जुलैला मग माझ्या बड्डेला केक आणणारच, तोपर्यंत मग हे. चला तर ताईनो, आम्ही आलं, आदिती अनुष्का दाखवलं तुम्हाला. त्यांना आज नाश्ता, आणि खूप महिन्यांनी त्यांना असं मिळालेलं आहे बाहेरचं आम्ही आणतच नाही, घाण म्हणजे आवडतच नाही आम्हाला, आहे का नाही. आणि इथं गावात काय असं क्वालिटीचं पण मिळत नाही. आणि आता हो अनुष्काचं कानातलं नको बाबा दाखवायला, नाहीतर हां हे बघा अनुष्काचं कानातलं आहे, छोटंसं आहे, छान आहे, 1.5 ग्रॅमचं आहे ते. माझं जुनं आहे. आणि आदिती आली, या तुम्ही पण या. तर आदितीचं पण बघा, अशी नाजूक छोटीशी मुलांना घेतलेली आहेत, कारण त्या बसनं प्रवास करतात, सगळं हे करतात, त्यामुळे थोडी रिस्क वाटते, भीती. ते असायचं 4 आण्याचं आणि त्याचं व्हायचं 12 आणे, त्याच्यामुळं जास्त मला अशी भीती वाटते दाखवायला. म्हणजे पहिलं असं, म्हणजे आता तुम्ही समजू शकाल की त्या बाहेर प्रवासाला वगैरे जातात, व्हिडिओ इकडून तिकडून सगळी बघतात हे ते, त्याच्यामुळं माहीत आहे लोकेशन कुठं राहतो, काय राहतो, त्याच्यामुळे मग किती ते ही असं नका म्हणतात ना गुंजभर, पण ते थोडं ही नको म्हणून मी जास्त तिथे व्हिडिओ पण केला नाही. आणि काय नाही, आमची ॲनिव्हर्सरी आदिती अनुष्काला गिफ्ट, कारण आदिती अनुष्काला गिफ्ट देणं म्हणजे ते आमच्या घरात एक भरभराटीचं ही आहे. त्यांना घेतलं की 4 पटीनं घरात कधी येईल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही काही का असे ना, आदिती अनुष्काला पहिलं हे असतं. तेजसला शिक्षणाच्या बाबतीत जास्त कितीही का लागे ना, तर ते तेवढं आम्ही करत असतो. आणि आदिती अनुष्काला मात्र हाऊस, मुलींची हाऊस. आणि खरं सांगते, ज्या घरात मुलींचं हाऊस होती ना, ते घरदार नेहमी भरलेलं असतं, कायम भरलेलं असतं. आमच्या घरात 5 मुली आहेत, आणि त्या 5 मुलींचं म्हणजे त्यांना असं काहीच हे नाही की कमी नव्हे, म्हणजे एक प्रकारे त्यांना अशी एक ही असते ना,
लाड बीड सगळेच करतात, पण जपणं जे असतं ना मुलींचं ते एक वेगळ्या प्रकारे आमच्या घरात केलं जातं. मुलींना म्हणजे आमच्यात मुलं सुद्धा आहेत, पण ना 3 मुलं आहेत आता आमच्यात, पण मुलांचं एवढं इतकं नसतं लाड. पण मुली म्हटलं ना लाडाच्या एक व्यतिरिक्त ना असं जपलं जातं फुलावानी इतकं. ते आमच्यात 5 पोरींचा ही आहे मिजाज आहे तशी म्हणाय गेली तर. त्याच्यामुळे ना पोरींना काय केलं की ते 4 पटीनं येत राहतं. काय देवाची कृपा आहे, टचहुड ती कायम तशीच राहावी. त्याच्यामुळे मला घेतलं, राहू दे पप्पा खातील. आणि ते सगळं उष्ट केलेलं आहे. पप्पांचा पण उपवास आहे. ते नको खाऊ आता, ते तिखट लागतं ते कशाला खात्या. तेवढाच तुकडा खान, बाकीचं उष्ट करू नको अनुष्का, मग फेकून द्यायला लागणार. हा लाव तू उष्ट हात आधी. ती एकतर संपत नाही एवढं, थोडं थोडं घ्यायचं काढून. दुसरी माणसं काय उष्टी खाऊ देईल का आता ते संध्याकाळी. हाय का आता तिनं तो ढोकळा आणि समोसा आणलेला आहे दोघींना. तर ते असंच असतं थोडं थोडं. मी पण खात नाही, मी आज प्रॉपर डाएट ताईनं चालू आहे. असू दे ठेव त्याच्यात, पप्पा खातील परत. त्या खाकी त्यातच घाल म्हणजे ते मऊ पडत नाही. त्याच पिशवी दिलता ना ढोकळा, हां त्यातच घाल ठेव त्यात. हां नको त्यात नाही तर डबा राहू दे. आदिती राहू दे, मी ठेवते डब्यात बिब्यात घालून. नको प्लॅस्टिक मध्येच घालणार असलीस तर मग त्यात वास लागल की. इतकं मागं लागायला लागतं तर काय सांगतो ते गेलं डोक्यातनं. झाल्या फुल झाल्या. आधी ते अनुष्का पोरीनं आमच्यात खाय प्यायला कपड्याला ते सगळं उचलायचं आहे आता तुम्ही. मला अजून स्वयंपाक करायचे आहेत. घड्याळात बघा ताईनो 6:45 6:30 वाजलेत बरोबर. तर आम्ही आलो बाहेर. नशीब आज पाऊस नव्हता, अजिबात भिजलो नाही. तर तेच म्हणत होते अॅनिव्हर्सरी असो किंवा काय असो, पण ना त्यांना घेतलेलं एक वेगळं समाधान असतं. आणि काय तर आपल्याच घरात येते, काय वेगळं दुसरं कुठं जात नाही. थोडंसं का होईना. का गा आदिती माझ्या ओढणीला पुसू नकोस. आणि ते हे जी घड्या घाल. चला तर ताईनो आजचा व्हिडिओ एवढाच होता. आता इथून पुढं तर मला म्हणजे आता स्वयंपाक वगैरे उरकायचा आहे. तर आता ह्या दोघी तर फुल झालेत. मग आता काय, आणि उपवास आहे, शुक्रवार आहे, तर जेवण व्यवस्थित बनवलंच पाहिजे. म्हणजे संपूर्ण स्वयंपाक सगळा बनवायचा. पण मी काय पुढे आता शूट करत नाही. तर इथंच मी व्हिडिओचा एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री, गुड नाईट. 6:30 वाजता गुड नाईट. चला बाय.